नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल IMT फार्मावरती. आपल्याला माहितच आहे आपण या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज या ठिकाणी आपण डिस्कस करत होतो. एलिजिबिलिटीचे एक्झाम जे होऊ घातलेले आहेत त्या एलिजिबिलिटीचे एक्झाम ज्या होत आहेत त्याच्यावरती आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे. तर आजचा जो सब्जेक्ट आहे तो आहे बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी, जो की डी फॉर्म सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे. येणाऱ्या 4 तारखेला या सब्जेक्टचा पेपर होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपण विद्यार्थ्यांना इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तर वेळ न घालवता आपण ते इम्पॉर्टंट क्वेश्चनला सुरुवात करू. फर्स्ट नंबर इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. 1 नंबरच्या कॅटेगरीमध्ये ठेवलेला आहे. 1 नंबरचा ठेवलेला आहे तो आहे एक्सप्लेन द बीटा ऑक्सिडेशन ऑफ अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड विथ एनर्जेटिक ऑफ पाल्मिटिक ऍसिड. तुम्हाला क्वेश्चनच्या आन्सर मध्ये बीटा ऑक्सिडेशन काय आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ऍज वेल ऍज फॅटी ऍसिड ऑफ फॅटी ऍसिड अँड पाल्मिटिक ऍसिडचं बीटा ऑक्सिडेशन तुम्हाला या ठिकाणी या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये राईट डाऊन करायचं आहे. सेकंड इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे डिफाइन द टर्म फॉर एन्झाइम्स इन विच द फॅक्टर अफेक्टिंग एन्झाइम्स ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर ऑन अ रेट ऑफ एन्झाइम कॅटलाइज रिएक्शन. तुम्हाला या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये एन्झाइमची डेफिनेशन राईट डाऊन करायची आहे. असे कोणकोणते फॅक्टर आहेत जे एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीला अफेक्ट करत आहे आणि सबस्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आणि टेम्परेचर एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटीला काय अफेक्ट करत आहे ते या तुम्हाला ठिकाणी क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे 3rd नंबरचा, तो की आहे डिस्कस इन अ ब्रीफ द स्टेप्स इन्व्हॉल्विंग ग्लायकोलिसिस अँड गिव्ह इट्स एनर्जेटिक्स. तुम्हाला या ठिकाणी ग्लायकोलिसिस मध्ये कोणकोणत्या स्टेप्स आहेत ते या ठिकाणी डिस्कस करायचे आहे. 4 नंबरचा IMP क्वेश्चन आहे एक्सप्लेन द वॉटसन अँड क्रिक मॉडेल ऑफ DNA. वॉटसन आणि क्रिक हे जे 2 सायंटिस्ट होते यांनी DNA चे स्ट्रक्चर जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे जो की 5th नंबरचा आहे डिस्क्राइब द लिपिड प्रोफाइल टेस्ट विथ क्लिनिकल सिग्निफिकन्स. तुम्हाला या ठिकाणी लिपिड प्रोफाइल टेस्ट या ठिकाणी डिस्क्राइब करायची आहे. त्याचसोबतच क्लिनिकल सिग्निफिकन्स सुद्धा त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये. 6 नंबरचा IMP क्वेश्चन आहे गिव्ह द स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ ओव्हरऑल व्ह्यू ऑफ TCA सायकल. तुम्हाला TCA सायकलचं स्कीमॅटिक रिप्रेझेंटेशन या ठिकाणी काय करायचं आहे राईट डाऊन करायचं आहे क्वेश्चन नंबर 6 च्या आन्सर मध्ये. 7 नंबरचा जो IMP क्वेश्चन आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तो आहे डिफाइन डिहायड्रेशन एक्सप्लेन कॉजेस सिम्पटम्स अँड ट्रीटमेंट ऑफ डिहायड्रेशन. मला डिहायड्रेशनची डेफिनेशन त्या ठिकाणी लिहायची आहे. डिहायड्रेशन का होतं म्हणजे त्या ठिकाणी कॉजेस लिहायचे. कॉजेस झाल्या म्हणजे डिहायड्रेशन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचे जे सिम्पटम्स तुम्हाला पाहायला भेटतात ते सिम्पटम्स त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचे आहे. ऍज वेल ऍज तुम्हाला त्या ठिकाणी आपण डिहायड्रेशनची ट्रीटमेंट कशा पद्धतीने करू शकतो ते सुद्धा त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये इन ब्रीफ किंवा इन शॉर्ट मध्ये त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे 8 नंबरचा डिस्क्राइब द किडनी फंक्शन टेस्ट. किडनी व्यवस्थित वर्क करत आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या टेस्ट त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो. त्या वेगवेगळ्या टेस्ट आहे ते तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 च्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. नेक्स्ट IMP क्वेश्चन म्हणजे 9 नंबरचा क्वेश्चन आहे ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज. क्वेश्चन नंबर 9 मध्ये तुम्हाला ग्लुकोजचं स्ट्रक्चर या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. 10 नंबरचा जो इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तो आहे एक्सप्लेन द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इन डिटेल. तुम्हाला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन इन डिटेल मध्ये एक्सप्लेन करायची आहे क्वेश्चन नंबर 10 मध्ये. नेक्स्ट IMP क्वेश्चन आहे जो क्वेश्चन नंबर 11 आहे व्हॉट आर द कार्बोहायड्रेट क्लासिफाय देम विथ अ सुटेबल एक्झाम्पल. कार्बोहायड्रेट काय आहे कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे विथ एक्झाम्पल. कार्बोहायड्रेटची डेफिनेशन कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 11 च्या आन्सर मध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. आणि 12 नंबरचा जो IMP क्वेश्चन आहे तो आहे डिस्कस बीटा ऑक्सिडेशन ऑफ फॅटी ऍसिड. एक्झॅक्टली जो 12 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 1st नंबरचा क्वेश्चन आहे जवळजवळ सेमच आहे. फक्त त्या क्वेश्चन मध्ये पाल्मिटिक ऍसिड ऍड ऑन होऊन आलेला आहे. या ठिकाणी फक्त बीटा ऑक्सिडेशन विचारलं गेलेलं आहे. कशाचं फॅटी ऍसिडचं. तुम्हाला फक्त फॅटी ऍसिडचं डिस्कस करायचं आहे. काय डिस्कस करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तर बीटा ऑक्सिडेशन या ठिकाणी डिस्कस करायचं आहे. 12 क्वेश्चन आतापर्यंत आपण इम्पॉर्टंट कॅटेगरी मध्ये ठेवलेले आहे. जे 13 नंबरचा क्वेश्चन आहे तो बघा इम्पॉर्टंट कॅटेगरी मधला 13 नंबरचा क्वेश्चन आहे डिस्कस द ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ युरिन. जे ॲबनॉर्मल कॉन्स्टिट्युएंट्स युरिन मध्ये पाहायला भेटतात ते कोणकोणते आहेत ते तुम्हाला या ठिकाणी डिस्कस करायचे आहे.
14 नंबरचा एमपी क्वेश्चन आहे, ड्रॉ द स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ कोलेस्ट्रॉल. 14 नंबर जो एमपी क्वेश्चन आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कोलेस्ट्रॉलचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे आणि त्याचं फंक्शन सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं आहे. 15 नंबरचा एमपी क्वेश्चन आहे, डिफाइन बायोटेक्नॉलॉजी. तुम्हाला या ठिकाणी बायोटेक्नॉलॉजी डेफिनेशन विचारली गेलेली आहे. 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला बायोटेक्नॉलॉजीची डेफिनेशन त्या ठिकाणी लिहायची आहे. 16 नंबरचा एमपी क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द व्हेरियस स्ट्रक्चरल लेवल्स ऑफ प्रोटीन्स. जो क्वेश्चन नंबर 16 आहे त्यामध्ये तुम्हाला ज्या व्हेरियस लेवल्स स्ट्रक्चरल लेवल्स आहेत प्रोटीनच्या त्या इन शॉर्ट मध्ये एक्सप्लेन करायच्या आहे. क्वेश्चन नंबर 17 जो आहे तो आहे, एक्सप्लेन द मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ एन्झाइम्स विथ व्हेरियस थिअरीज. तुम्हाला या ठिकाणी एन्झाइमचं मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मेन्शन करायचं आहे आणि वेगवेगळ्या थिअरीज ज्या दिलेल्या आहे एन्झाइमच्या त्या सुद्धा त्या क्वेश्चन नंबर 17च्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे, व्हॉट आर द लिपिड्स, क्लासिफाय देम इन द सुटेबल एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 18 जो आहे तुम्हाला त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे, व्हॉट आर द लिपिड्स आणि लिपिडचं क्लासिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन करायचं आहे विथ अ सुटेबल एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 19 जो इम्पॉर्टंट क्वेश्चन कॅटेगरी मध्ये आहे तो आहे, इंडिज द व्हेरियस फंक्शन ऑफ द लिव्हर. व्हॉट आर द रुटीनली परफॉर्म टेस्ट फॉर असेसिंग द फंक्शन ऑफ द लिव्हर. तर तुम्हाला कोणकोणत्या व्हेरियस फंक्शन आहे लिव्हरचे ते तुम्हाला फक्त इंग्लिश करायचे आहे, एक्सप्लेन करायचे नाही. देन त्यानंतर व्हॉट आर द रुटीनली परफॉर्म टेस्ट फॉर द असेसिंग द फंक्शन ऑफ लिव्हर. अशा कोणकोणत्या टेस्ट आहे ज्याचा वापर करून आपण लिव्हरचं जे फंक्शन आहे ते चेक करत असतो. त्या टेस्ट आहेत त्या तुम्हाला या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. लिव्हरचे फंक्शन इंग्लिश करायचे आणि लिव्हर प्रॉपर वर्क करत आहे किंवा नाही ते चेक करण्यासाठी जे आपण टेस्ट परफॉर्म करतो ते सुद्धा तुम्हाला क्वेश्चन नंबर 19च्या आन्सर मध्ये मेन्शन करायचं आहे. लास्ट इम्पॉर्टंट 20 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, राईट द फंक्शन अँड डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन सी अँड व्हिटॅमिन ए. तुम्हाला व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए चे जे फंक्शन आहे ते लिहायचं आहे. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए ची जर डिफिशियन्सी झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होऊ शकतात ते सुद्धा तुम्हाला त्या क्वेश्चनच्या आन्सर मध्ये डिस्कस करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. जवळजवळ आपण बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजीचे 20 इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस केलेले आहे. जे की 4 तारखेला पेपर होणार आहे डी फार्म सेकंड इयरचा. त्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल हे क्वेश्चन प्ले करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते 20 क्वेश्चन तुम्ही करून जायचे आहे. तुम्ही मॅक्झिमम पेपर या क्वेश्चनच्या माध्यमातून कव्हर करू शकणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही काय करायचंय, आपले जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओला लाईक करायचं आहे, तुमच्या मित्रांना शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.